या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनुष्का रागातच तिच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तितक्यात आदित्य तिला थांबवतो आणि तो अनुष्काला विचारतो की तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का. पण ती हसून म्हणते की नाही आदित्य, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. मात्र आदित्य म्हणतो की नाही अनुष्का, तुझा चेहरा मला काहीतरी वेगळंच सांगतोय, त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल ना ते प्लीज माझ्याशी बोल. आपण या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करूयात. आणि त्यावर अनुष्का म्हणते की ठीक आहे आदित्य, कारण मला सुद्धा मनात एक आणि तोंडावर एक असं वागायला बोलायला आवडत नाही. आणि मग ती स्पष्टपणे आदित्यला सांगते की पारू पुरस्काराला येणार नाही म्हणून तू तिच्या वडिलांसमोर म्हणजे मारुती मामांसमोर हात जोडायला गेला होता, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये. आणि ते ऐकून आदित्य आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य, माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ करून घेऊ नको. पण जेव्हा प्रीतमने तुला सांगितलं की अनुष्का या पुरस्कारासाठी येत नाहीये, तेव्हा तर तू एकदम नॉर्मल रिॲक्ट झाला, तुला काही फरक पडला नाही. पण जेव्हा प्रीतमने तुला हे सांगितलं की पारू या पुरस्कारासाठी येत नाहीये, तेव्हा तू लगेच तिच्या वडिलांकडे गेला आणि त्यांच्या पुढे हात जोडले. मला हे सगळं ना अजिबात आवडलेलं नाहीये. मला मुळात तुझं आणि पारूचं नेमकं काय नातं आहे ना तेच कळत नाहीये. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून आदित्य म्हणतो की अनुष्का, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको, मी तुला सगळं काही व्यवस्थितपणे समजावतो. पण त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच नेमकी पारू त्या ठिकाणी येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. तर आदित्य अनुष्काला म्हणत असतो की अनुष्का, तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहे आणि पारू एक गावाकडची अडाणी अशिक्षित मुलगी आहे जी फक्त या घरामध्ये नोकर म्हणून काम करते. प्लीज तू तुम्हा दोघींची कंपॅरिझन करू नको, तुमच्यामध्ये कोणतंही कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि हे ऐकून इकडे पारूला तर मोठा धक्काच बसतो आणि तिचे डोळे भरून येतात. तर आदित्य अनुष्काला म्हणत असतो की अनुष्का, पारू या घरामध्ये काम करते आणि त्या कामाचा तिला मोबदलासुद्धा मिळतो. मात्र तरीसुद्धा आम्ही कोणीही तिला नोकर मानत नाही आणि फक्त तिलाच काय, या घरामध्ये जितके लोक काम करतात त्यांना कोणालाही आम्ही नोकरासारखी वागणूक देत नाही. आणि पारूने आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांसाठी खरंच खूप काही काही केलं आहे. तिने आईचा जीव वाचवलाय, बाबांचा जीव वाचवलाय. आणि जर आम्ही सगळं हे पैशात मोजायला गेलो ना तर आम्ही तिच्या पुढे अगदी भिकारी होऊ. त्यामुळे तिने आमच्यासाठी जे काही केलंय ना ते आम्ही पैशात कधीच मोजू शकत नाही. पारू आता या घराचा एक भाग झाली आहे, ती सुद्धा या घरातीलच एक व्यक्ती आहे आणि तिच्याशिवाय या घराची तर मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. आदित्यचं हे सगळं बोलणं ऐकून पारूला तर खूप वाईट वाटतं. तर अनुष्का सगळं शांतपणे ऐकून घेत असते. तर आदित्य तिला स्पष्टपणे सांगतो की अनुष्का, पारू फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि तू माझी होणारी बायको आहे. तुम्हा दोघींमध्ये काही कंपॅरिझन होत नाही. आणि त्यानंतर अनुष्का म्हणते की हो आदित्य, मला आता माझी चूक कळाली आहे. आणि ती आदित्यला सॉरी म्हणत मिठीसुद्धा मारते आणि ते बघून पारू रडतच तेथून निघून जाते. दुसरीकडे अहिल्या आदित्यच्या ट्रॉफीज बघत असते. तितक्यात मग श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणत असतो की जेव्हा आपली मुलं त्यांचं एक वेगळं स्वतंत्र असं जग बनवतात तेव्हा त्यांच्या जगात आपल्याला स्थान का गं नसतं. आणि ते ऐकून अहिल्या हसतच म्हणते की तू त्या पुरस्कार समारंभाबद्दल बोलतोय ना, आपण आदित्यसोबत जात नाही आहे याचं तुला वाईट वाटतंय ना. आणि त्यावर श्रीकांत हो म्हणतो. तर अहिल्या त्याला समजावते की हे बघ श्रीकांत, खरं तर हा मान ना अनुष्काचा आहे. एक बायको म्हणून तिनेच आदित्यसोबत जायला हवं, कारण एक बायको म्हणून तिच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. आत्तापर्यंत एक आई म्हणून मी खूप मिरवलं आहे, पण मला आत्ता असं वाटतं की अनुष्काला तिचा मान मिळायलाच हवा. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून श्रीकांतला तर तिचं खूप कौतुक वाटतं. तो तिच्या पुढे हातच जोडतो. तर दुसरीकडे प्रिया स्कूल प्रोजेक्टवर काम करत असते. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. प्रियाला म्हणत असतो की प्रिया, आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. मात्र प्रिया म्हणते की प्रीतम, आत्ताच आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम सुरू झालं आहे, त्यामुळे आपण कुठेही जायचं नाही. जोपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत नो वेकेशन. आणि ते ऐकून प्रीतम तर नाराज होतो. त्यानंतर मग प्रिया त्याच्या जवळ जात म्हणते की मी असा विचार करते की उद्या मी गावी जाऊन यावं, कारण बरेच दिवस झाले मी आबांना भेटले नाही. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की प्रिया मॅडम, हे काय बोलताय तुम्ही, प्लीज तुम्ही चीटिंग करू नका. मात्र त्यावर प्रिया म्हणते की जर तुम्ही असं वागलात ना तर मग मी आठवडाभर जाऊन राहील. आणि ते ऐकून प्रीतम घाबरून म्हणतो की नाही नाही, तुम्हाला जर जायचं असेल तर जा तुम्ही, पण एका दिवसात परत माघारी यायचं. आणि त्यावर प्रिया हसतच म्हणते की हो प्रीतम, मला तरी तुमच्याशिवाय करमणार आहे का, मी उद्या सकाळी जाईल आणि संध्याकाळपर्यंत परत येईल. आणि ते ऐकून प्रीतमही खुश होतो आणि प्रियाला परवानगी देतो.
तर दुसरीकडे पारू एकटीच तिच्या घराबाहेर बसलेली असते आणि आदित्यचं बोलणं आठवून रडत असते. तितक्यात मग सावित्री त्या ठिकाणी येते आणि पारूला विचारते की काय गं, काय झालं, थंडीत अशी बाहेर का बसली आहे? तर ती रागातच म्हणते मग काय बंगल्यात जाऊन बसू का? आणि त्यावर सावित्री हसून म्हणते की अगं पारू बाळा, काय झालं आहे सांग मला, आदित्य बाबा काही बोललेत का? आणि त्यावर पारू म्हणते की सावित्री आत्या, आपल्याला ना उगाचच असं वाटत असतं की एखादा माणूस आपला हक्काचा आहे, मात्र त्या माणसाच्या डोक्यात ना फक्त व्यवहार सुरू असतो. आपण त्यांच्यासाठी प्रेमाने काळजीने जे काही केलेलं असतं ना, सगळं काही ते लोक फक्त पैशात मोजत असतात आणि आपल्याला त्याचा मोबदला देत असतात. त्यांना आपल्याबद्दल काहीही वाटत नाही. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की पारू बाळा, अशी का बोलतेस तू आणि मुळात कोणाबद्दल बोलते? तर पारू रागातच म्हणते की मी सगळ्यांबद्दलच बोलते, तुमच्याबद्दलसुद्धा, तुम्हीसुद्धा तशाच आहात. आणि त्यावर सावित्री हसतच म्हणते की कशाला उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढते, आदित्य बाबांसोबत काही भांडण झालं का? आणि त्यावर पारू म्हणते की नाही सावित्री आत्या, असं काही नाही ये, तुम्ही जा इथून. आणि त्यामुळे सावित्री म्हणते की ठीक आहे, मी तर इथे तुला रव्याचे लाडू द्यायला आले होते, तुला जर नको असतील तर जाते मी ते घेऊन. पण तितक्यात पारू त्यांना थांबवते आणि त्या रव्याच्या लाडूंचा डबा घेते. आणि मग त्यानंतर ती तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सावित्रीला दाखवत विचारते की सावित्री आत्या, हे मंगळसूत्र मी कोणाच्या नावाचं घालते? आदित्य सरांच्या ना, मी त्यांची कोण आहे, बायको आहे ना. मग मी त्यांच्यासाठी आत्तापर्यंत जे काही केलं किंवा जे काही करते त्याचं ते पैशामध्ये कसं मोजमाप करू शकतात? आणि मग त्यानंतर ती सावित्रीला घडलेला सगळा प्रकार सांगते. पण सावित्री तिला समजावते की पारू बाळा, तुझा ना आदित्य बाबांबद्दल खूप मोठा गैरसमज झाला आहे. तुला माहिती आहे ना, तू त्यांच्यासाठी फक्त एक नोकर नाही आहेस, तू त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे तुला माहिती आहे ना. त्यांच्या आयुष्यात तुझं एक वेगळं स्थान आहे, त्यामुळे अशी तू रागवू नको आणि त्यांच्यावर चिडूसुद्धा नको. मात्र पारू म्हणत असते की नाही सावित्री आत्या, मी ना ठरवलं आहे की उद्यापासून आदित्य सरांचं मी एकही काम करणार नाही. घरातील ज्याला कोणाला त्यांचं काम करायचं असेल त्यांना करू दे, पण उद्यापासून मी त्यांचं कोणतंही काम करणार नाही. दुसरीकडे आदित्य पारूच्याच डोळ्यांसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की आईने माझं लग्न त्या अनुष्कासोबत ठरवलं आहे, पण तरीसुद्धा मला जे काही माझ्या आयुष्यात घडतं आहे ना, ते सगळ्यात आधी तुला येऊन सांगावंसं वाटतं. हे सगळं का होतं आहे ना, तेच मला कळत नाही आणि तूसुद्धा मला सापडत नाही. पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि ती तो फोटो बघते. त्यानंतर ती आदित्यला आवाज देते, तर तो पटकन लॅपटॉप बंद करतो आणि तिला काय झालं ते विचारतो. तर अनुष्का म्हणत असते की मी घरी जाण्यासाठी निघणारच होते, पण असं वाटलं की जाताना तुला भेटावं म्हणून इथे आले. आणि मग त्यानंतर ती आदित्यला म्हणते की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावर आदित्य म्हणतो की हो प्लीज बोल. आणि मग त्यानंतर अनुष्का त्याला म्हणते की आदित्य, मी सकाळी पारूबद्दल जे काही बोलले ना, त्याबद्दल मला आता खरंच खूप गिल्ट वाटतोय. तर आदित्य तिला समजावत असतो की अनुष्का, असं खरंच काही नाही आहे आणि तू जे काही बोलली ना, त्याचा मला रागही आलेला नाही आहे. उलट मी तुला सकाळी व्यवस्थितपणे समजावून सांगितलं आणि ते तुला समजलं, याचा मला आनंद होत आहे. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य, मला खरंच तुझ्या आणि पारूच्या मैत्रीचा ना हेवा वाटतो. आणि सकाळी मी जी काही रिॲक्ट झाले ना, ती अशामुळे झाले कारण माझ्या आयुष्यात प्रेम करणारी आत्तापर्यंत कोणती व्यक्ती आलीच नाही. ज्या वयामध्ये मला आईबाबांची गरज होती त्या वयातच ते मला कायमचे सोडून निघून गेले. मला कोणी मित्रमैत्रिणीसुद्धा नाही, फक्त आहे ती एक माझी बहीण. तीच माझ्यासाठी आई बाबा आहे, मैत्रीण आहे, सगळं काही आहे. आणि ते ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की कोण आहे तुझी बहीण आणि ती आत्ता कुठे असते? आणि त्यावर अनुष्का म्हणते की जेव्हा मी परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले होते तेव्हा तिचं लग्न झालं, मात्र त्या लोकांनी माझ्या बहिणीचा खूप छळ केला आणि इतका छळ केला की मी तिला कायमचं गमावलं. आणि ते ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की मग आपण त्या लोकांवर काही ॲक्शन घेऊ शकतो का? ते ऐकून अनुष्का म्हणते की आदित्य, मला जे काही करायचं आहे ते तर मी करतच आहे. त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे, जर तुला काही मदत लागली तर नक्की सांग. आणि त्यावर अनुष्का हसूनच हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.